मुंबई पुणे रेल्वे सेवा सुरळीत करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। पावसामुळे कामशेत ते वडगाव दरम्यान मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्यानं तसंच कान्हा फाटा इथे ट्रॅक खाली खडी वाहून गेल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डाऊन लाईनवरील रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती, तर मुंबईकडे जाणारी अप लाईन धीम्या गतीनं चालू ठेवण्यात आली होती। आता दोन्ही ट्रॅकवरचं दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे दोन्ही ट्रॅकवरती अप आणि डाऊन वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। तर पुणे सातारा मार्गावरती शिंदेवाडीजवळ पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। 24 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसानं शिंदेवाडीजवळ पूरस्थिती निर्माण झाली। पाणी बाहेर पडायला मार्ग नसल्यानं डोंगर फोडून पाणी थेट रस्त्यावरती आलं। यंदाचा पावसाळाही कोरडा जाणार असं वाटत असतानाच परतीच्या मान्सूननं मराठवाड्याला काहीसा दिलासा दिलाय, त्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळतोय। औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पावसाचा चांगलाच जोर आहे। जालना, परभणी, बीडच्या काही भागात संततधार आहे। या पावसानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी नक्कीच सुटणार आहे। औरंगाबाद जिल्ह्यातली पूरस्थिती आता ओसरली आहे। पुरात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनानं सुखरूप बाहेर काढलंय। शुक्रवारी दिवसभरात 74 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। पाऊस थांबल्यानं आता चिंतेचं कारण नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी अनेक गावात बरंच नुकसानही झालंय। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या पावसानं काही गावांचा संपर्क तुटलाय। खेड आणि जुन्नर तालुक्याच्या काही गावात जनजीवन विस्कळीत झालंय। गुरुवारचा संपूर्ण दिवस आणि शुक्रवारी पहाटे कोसळलेल्या पावसामुळे नागपूरमधला आंबाझरी तलाव ओसंडून वाहू लागलाय। आंबाझरी तलाव पश्चिम नागपूरमधला एक महत्त्वपूर्ण तलाव म्हणून ओळखला जातो। दुथडी भरून वाहणाऱ्या तलावाचं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। जामनेर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। सर्वच नदी-नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे जनावरांचा चारा आणि पाण्याचाही प्रश्न सुटलाय। खरीप हंगामातील 80% पिकं वाया गेली आहेत, पण थोड्याफार प्रमाणात कापसाला हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो। मात्र या पावसाचा रब्बी हंगामाला चांगला फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। पुढील 24 तास राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर कोकणात मुसळधार पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज व्यक्त केलाय। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात गुरुवारपासून पाऊस सुरू आहे। हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे। असाच पाऊस पुढील 24 तास राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।